पुण्यातही गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने तीव्र आंदोलन केलंय। गोपीचंद पडळकर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। जयंत पाटलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं हे आंदोलन केलंय। भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याविषयी बेताल वक्तव्य केलेलं होतं। या बेताल वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं तीव्र निषेध व्यक्त केलाय। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वेशभूषा साकारून श्वानाला गोपीचंद पडळकरांचा पोस्टर लावत निषेध व्यक्त करण्यात आलाय। सध्या मुंबईसह राज्यभरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे देवाभाऊ सध्या मुंबईसह राज्यभरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे देवाभाऊ या नावाने छत्रपती शिवरायांना मानवंदना करणारे बॅनर झळकले होते। मात्र आता देवाभाऊ नावाचे बॅनर्स पदपथाच्या किनारी कचराकुंडीजवळही पाहायला मिळतात। मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये कचराकुंडीजवळच हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत। मनसेही याबाबत आक्रमक झाली आहे। ज्या ठेकेदाराने हे बॅनर्स लावलेले आहेत त्याच्या कानाखाली आवाज काढणार असल्याचा इशारा मनसेने दिलाय। तसंच या प्रकरणी पोलिसातही तक्रार दाखल करण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अहेरी एसटी आगाराच्या बसवाहकाचे क्षुल्लक कारणावरून एका दुचाकी चालकानं डोकं फोडून जखमी केल्याची घटना मुलेचरा तालुक्यातील सुंदरनगर जवळ घडली आहे। क्षुल्लक कारणातून दुचाकीस्वारानं बस रस्त्यामध्ये अडवली। त्यामुळे जवळपास 1 तास प्रवासी ताटकळत होते। दुचाकी बाजूला घेण्यासाठी सांगितल्यावर दुचाकीस्वारानं वाहकास शिवीगाळ केली आणि बाचाबाची करून वाहक सुहास हंबर्डे यांना मारहाण केली। त्यामुळे वाहकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला। काही वेळातच मुलेचरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहक सुहास हंबर्डे यांना मुलेचरा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि या प्रकरणामध्ये मारहाण करणाऱ्या व्यंकटेश गाजरलावर आता त्याला अटकही झालेली आहे। शाळकरी मुलांच्या सुरक्षेबाबतच्या शासन निर्णयाची सरकारी शाळांमध्ये योग्यरित्या अंमलबजावणी केली जात नसल्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलंय। या सुरक्षा नियमांचं काटेकोर अंमलबजावणीसाठी बदलापूरसारखी आणखी एक घटना घडण्याची तुम्ही वाट पाहत आहात का? अशी घटना घडल्यावर तुम्ही जागे होणार का? असा संतप्त सवालही न्यायालयानं सरकारची कान उघाडणी करताना केलाय। महाराष्ट्रामध्ये 1 लाखाहून अधिक शाळा असून ज्यामध्ये शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेबद्दल शासन निर्णयाचे अनुपालन होत आहे की नाही याची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले। त्यानुसार 29 ऑगस्टपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीमध्ये 63,887 सरकारी शाळा तर 44,435 खासगी शाळांची पाहणी करण्यात आली आहे। आदेश देऊनही समुपदेशकांची नियुक्ती, तक्रारपेट्यांचे योग्य कार्य, सीसीटीव्हीची देखरेख, शौचालयांची सुरक्षा, सायबर सुरक्षा जागरूकता, प्रथमोपचार, स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन योजना यासह अनेक प्रमुख पैलूंची अजिबात तपासणी करण्यात आलेली नाहीये। रेल्वेच्या धर्तीवर एसटी महामंडळाने एक धोरण हाती घेतलेलं आहे। पहिल्यांदाच एसटी बस स्थानकाला नाव देण्यात आलंय। याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नगरीमधून आणि आई तुळजाभवानीच्या नावानं झालेली आहे। तुळजापुरातील जुन्या बस स्थानकाचं श्री तुळजाभवानी बस स्थानक असं नामकरण करण्यात आलंय। तर तुळजापुरातीलच जुन्या मात्र नूतनीकरण केलेल्या बस स्थानकाला आता छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक असं नामकरण करण्यात आलेलं आहे। राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री यांनी याबाबतचा आदेश दिलेला आहे। राज्य परिवहन महामंडळाकडून या नावाबद्दल पत्र काढण्यात आलेलं आहे। नावातील बदल राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील एसटी बस स्थानकांना कळवण्यात आले। मुंबईसह इतर भागामध्ये हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पुढील 2-3 दिवस मुंबईसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये शुक्रवारी हलक्या सरी बरसल्या। अंधेरी, बोरिवली, वांद्रे परिसरामध्ये पावसाचा शिडकावा झाला। तसंच ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागातही पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमधील गोपाळवाडी परिसरामध्ये तुफान पाऊस झालाय। या जोरदार पावसामुळे सोयाबीन शेताला तळ्याचं स्वरूप आलंय। पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। अचानक ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर सरकारनं सरसकट पंचनामे करत तत्काळ मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। बार्शी तालुक्यातील बेलगाव परिसरामध्ये वादळी वारा आणि गारपिटीसह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय। त्याचबरोबर
ताड सौंदडे गावामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. मांडेगाव येथील चांदणी नदीवरील पुलावरून जेसीबीच्या साह्यानं नागरिकांची ये-जा सुरू आहे. बार्शी सोलापूर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. एरवी 6 महिने टँकरवर काढणाऱ्या सांगोल्याला काल रात्री मुसळधार पावसानं झोडपले. रात्रीतून 170 मिलीमीटर पाऊस सांगोल्यामध्ये झालेला आहे. अनेक गावांना या पावसामुळे मोठा फटका बसलाय. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. घरातील साहित्य वाहून गेले तर काही ठिकाणी घरही पडली. उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष पिकाला मोठा फटका बसलाय. साखरेवाडी इथल्या गौरीशंकर साखरे यांच्या 13 एकर शेतामध्ये पाणीच पाणी झालंय. साखरे यांचं 60 ते 65 लाखांचं नुकसान झालंय. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करतायत. आता माझी मागणी काय, शासनानं याला काय करावं, नुकसान भरपाई म्हणून काहीतरी द्यावं आणि जे जर नुकसान झाले त्याच्या उगा 60-70% तरी त्याला नुकसान द्यावे. 25-30% शेतकऱ्यानं सोसावी असं माझं म्हणणं आहे. नाही जर शासनाने काही नुकसान भरपाई दिली, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले भरून वाहत आहेत. तावरजा नदीच्या उपनदीवर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असताना काही तरुणांनी पूल ओलांडण्याचं धाडस केलं. त्यातच एक तरुण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला. सुदैवानं पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो काठाला आला आणि त्याचा जीव वाचलाय. गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण मराठवाड्याला पावसानं झोडपून काढले. लातूरमधील सुमारे 3 लाख हेक्टर पीक पाण्याखाली गेले. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. नांदेडमध्ये पाऊस आणि पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र अद्याप पंचनामे न झाल्यानं हतबल झालेल्या एका शेतकऱ्यानं गोदावरी नदीच्या पात्रामध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा जीव वाचवलाय. दरम्यान नुकसानीची पाहणी करायला कुणीही आलेलं नाही असं म्हणत व्यथा सांगणारा व्हिडिओ शेतकऱ्यानं काल केला होता. त्यावेळी त्यानं आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. सतत 5 वर्ष झालं आमच्या गावाला गंगा येऊ लागली. आता माझ्या घरी खायला काही नाही, मी काय करू? माझं लेकरू माझं नांदेला शाळेत ठेवलं शिकायला. सर मला पैसे मागू लागले. तिथं ट्रॅक्टर घेतलो जोडधंदा म्हणून, ते फायदा आलं माझ्या घरून बसाले. मी करू काय? काय जगण्यात माझा काय फायदा आहे? हा, सोयाबीन माझं पुढे गेले पाण्याखाली. काय करू? हा, विमान आहे आम्हाला, कोणता दुष्काळ नाही, काहीच नाही. काय जिवंत राहून काय फायदा आहे आमचं? महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाचा मर्दानी दसरा प्रसिद्ध आहे. मात्र आता शासनानं कोल्हापूरप्रमाणे जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मर्दानी दसरा उत्सवाला राज्यस्तरीय दर्जा द्यावा अशी मागणी श्री क्षेत्र खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे. खंडोबा देवाच्या दसरा उत्सवाच्या नियोजनासाठी ऐतिहासिक छत्री मंदिर आवारामध्ये ग्रामस्थांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीमध्ये ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी ही मागणी केली आहे. सोलापूरकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर पूर्ण होणार आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमानसेवेला सुरुवात होतीये. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तर 20 सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून नागरिकांना तिकीट बुकिंग करता येईल. उद्या मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येईल. देखभालीची कामं करण्यासाठी ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10:40 पासून दुपारी 3:40 पर्यंत मेगा ब्लॉक आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ठाणे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वे स्थानकावर वसई विरार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल. दरम्यान रविवारी एमपीएससी, SBI सह महत्वाच्या परीक्षा आहेत. त्यामुळे या परीक्षार्थींना या मेगा ब्लॉकचा फटका बसण्याची चिन्ह आहेत. सर्वपित्री अमावस्येच्या निमित्तानं नैसर्गिक तलावांमध्ये होत असलेल्या धार्मिक विधी आणि पिंडदानामुळे तलाव प्रदूषित होत आहेत आणि पाण्यातला ऑक्सिजन कमी झाल्यानं तलावातील मासे मरतात. या निरीक्षणाच्या मुद्द्यावर पर्यावरण अभ्यासक रोहित जोशी यांनी मुंबई महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाला नोटीस पाठवलेली आहे. सर्वपित्री अमावस्येला धार्मिक विधी करण्यासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे. बाणगंगा तलावामध्ये सर्वात जास्त मासे मृत्युमुखी पडतात. त्यामुळे तिथं आधीच बंदोबस्त करावा, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका करण्याचा इशारा रोहित जोशी यांनी दिलाय.
वाहतूक कोंडीनं त्रासलेल्या कल्याण डोंबिवलीकरांना आगामी नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये वाहतूक पोलिसांनी तात्पुरता दिलासा दिलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला वाहतूक पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. येत्या सोमवारपासून 2 ऑक्टोबरपर्यंत जड आणि अवजड वाहनांना कल्याण शहरामध्ये प्रवेश करण्यास बंदिस्त असेल. ठाण्यातील ढोकाळी परिसरातील हायलँड पार्कमधील बिल्डिंग नंबर 2 मधील P1, P2 इमारतींचं बांधकाम सुरू होतं. याच इमारतीच्या 7व्या मजल्यावरून सचिन गुंडेकर यांचा मृत्यू झालाय. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. गुंडेकर हे एका कंपनीचे स्टोअर मॅनेजर म्हणून काम पाहत होते. मात्र ते कसे पडले याविषयीची ठोस माहिती अजूनही कळू शकलेली नाहीये. ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत शिरफाटा येथून मुंब्र्याकडे जाणाऱ्या रोडवर एका जणावर कारवाई करण्यात आलेली आहे. मसूद बहुद्दीन ऐगरकर असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून तब्बल 1 कोटी 10 लाख किमतीच्या 1 किलो चरस जप्त करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर आरोपीला 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. कल्याण डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासक आणि त्यांच्याशी संबंधित सर्व व्यवहारांचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. तसेच या प्रकरणामध्ये नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पालिकेनं आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार करून गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश शिंदे यांनी कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांना दिलेले आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये हिवताप व डेंग्यू रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या काळामध्ये हिवतापाचे 571 तर डेंग्यूचे 405 रुग्ण सापडलेले आहेत. येत्या काळामध्ये रुग्णसंख्येमध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत असून आरोग्य व्यवस्था या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. शहरातील इमारती झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर फवारणी मोहीम राबवण्यात येते. पालिकेनं 1 सप्टेंबरपासून शहरातील 19,354 इमारती आणि 3,14,830 झोपड्यांमध्ये धूम्र फवारणी केल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर दक्षा शहा यांनी दिली आहे. मुंबईतील गोरेगावामध्ये AIIFA आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागानं 9 कंपन्यांशी सामंजस्य करार केलेत. 80,962 कोटी रुपयांचे सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्यात. या करारांमुळे राज्यामध्ये 40,300 रोजगार निर्मिती होणार आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सातारा यासह इतर जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प उभारले जातील. लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि लाभार्थ्यांना सातत्यानं लाभ मिळावा यासाठी सरकारनं KYC करणं बंधनकारक केलंय. पण KYC करण्यामध्ये अडचणी येत आहेत आणि वेबसाईटवर एरर येत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे KYC प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाहीये आणि त्यामुळे लाभार्थी महिला अडचणीत सापडल्या आहेत. पंतप्रधान मोदी आज गुजरातला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी भावनगरमध्ये प्रकल्पांचं उद्घाटन करतील. 34,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल. तसंच समुद्र से समृद्धी कार्यक्रमामध्ये देखील ते सहभागी होतील. मुंबईतील ईडीनं बँक ऑफ इंडियाचे निलंबित कर्मचारी अधिकारी हितेश कुमार सिंगला यांना अहमदाबाद जंक्शन रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सिंगला यांच्यावर मे 2023 ते जुलै 2025 दरम्यान बँकेच्या ग्राहकांच्या खात्यांमधून 16 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तपासात असं दिसून आलं की त्यांनी 127 ग्राहकांच्या खात्यांमधून पैसे काढले, ज्यामध्ये प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिक आणि मृत व्यक्तींचा समावेश होता. ते स्वतःच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आले. सिंगला यांच्या अटकेनंतर ईडीनं त्यांच्या एका सहकार्याच्या जागेची झडती घेतली. तपास सुरू आहे आणि आरोपीला 7 दिवसांसाठी ईडी कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे. छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये जिम वापरण्यावरून काही गुंडांनी एका मुलाला मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना जिमच्या पार्किंगमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पार्किंगमध्ये सुमारे 10 ते 12 मुलं आधीच वाट पाहत होती. मुलगा येताच वाट पाहणाऱ्या मुलांनी त्याच्यावर गुंडांसारखी झडप घातली. ही संपूर्ण घटना छत्तीसगडच्या अंबिकापूरमधील PG कॉलेज समोर असलेल्या स्काय जिममध्ये घडलेली आहे. या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेज वापरून आरोपींचा शोध घेत आहेत.
अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झालेल्या कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या वडील पुष्कर सबरवाल यांनी गंभीर आरोप केलाय. त्यांचा दावा आहे की एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे अधिकारी तपासाच्या नावाखाली त्यांच्या मुलाची बदनामी करतायत. अधिकारी माझ्या घरी येऊन अशा पद्धतीनं प्रश्न विचारत होते, जणू अपघातामध्ये सुमितच जबाबदार आहे, असं त्यांनी फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सला लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केलंय. सुमित सबरवाल हे A171 पायलट होते. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एक दुर्दैवी अपघात घडलाय. टायर फुटल्यानं कार विहिरीत पडली. या गाडीमध्ये 7 जण होते, त्यापैकी 3घांचा मृत्यू झालाय. गाडीतील प्रवासी हे साधू होते. ते मुलताईमधून चित्रकूटला काही धार्मिक विधीसाठी जात होते, पण टेमनी खुर्द गावाजवळ गाडी वेगानं जात असताना अचानक तिचा टायर फुटला. गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पडली. या अपघातामध्ये 3घांचा मृत्यू झालाय, तर 3 जण जखमी झालेत. एका साधूचा अजूनही शोध सुरू आहे. नेपाळमधील परिस्थिती गेल्या आठवड्याभरापासून खूप सुधारली आहे. रस्ते वाहतूक आणि विमानसेवा आता नियमित सुरू झाल्यात. नेपाळमधील भारतीय दूतावासानं ही माहिती प्रसिद्ध केली आहे. मात्र असं असलं तरी नेपाळमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन नेपाळमधील भारतीय दूतावासाकडून करण्यात आले. तसंच दूतावासाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करण्याचा सल्लाही दूतावासानं दिलाय. काल संध्याकाळी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये 2 जवान शहीद झाले तर 4 जण जखमी झाले. जखमींना पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी रिम्स रुग्णालयामध्ये नेलेलं आहे. घटनेनंतर परिसरामध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आसाम रायफल्सचे जवान इम्फाळहून बिष्णुपूरला जात असताना नंबोल सबल लाईकाई परिसरामध्ये काल संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हल्लेखोरांनी वाहनावर हल्ला केला आणि अंधाधुंद गोळीबारही केलाय. तर या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी